हाय हॅलो नमस्कार. स्नेहा अँड मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त थंडीसाठी पौष्टिक असे मेथीचे लाडूची रेसिपी. चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पहिले आपण ज्या दिवशी आपल्याला लाडू बनवायचे असते ना, त्या दिवशी आदल्या दिवशी आपण आहे ना मेथी घ्यायची. 1 वाटीच्या प्रमाणे आपण मेथी घेतलेली आहे आणि ती आपण थोडीशी अशी ड्राय रोस्ट करून घ्यायची. म्हणजे तव्यावर थोडंसं असं त्याला आपल्याला थोडंसं लालसर करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला तिला भिजत ठेवायचं आहे 1 रात्रभर. आणि म्हणजे त्याचा मेथीचा जो जास्त कडवटपणा असतो ना, तो थोडासा निघून जातो. नाही तर काही काही मेथीचे लाडू बघा आपण खायला घेतो, कोणाकडे गेलं किंवा रिलेटिव्स कोणी फ्रेंडकडे, तर ते देतात तर खूपच कडू असतं आणि ते खाल्ल्या पण नाही जात. मग आपण आज असं लाडूची रेसिपी बघणार आहोत का लाडू पण म्हणजे पौष्टिक पण राहील तो लाडू आणि असा कमी कडवट लागेल, जास्त असं कडू नाही लागणार. आणि आपण माप असं घेणार आहोत की 1 किलो हिशोबाच्या प्रमाणे आपण हे लाडू बनवणार आहोत. आता ही मेथी मस्त आपण त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली आणि व्यवस्थित असं आपण काढून घ्यायची, प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेतली. मग एखादा छोटासा असा बाऊल घ्यायचा आणि मस्त दुधामध्ये आपल्याला भिजत घालायची आहे ती. बघा असे मस्त अशा प्रकारे तुम्ही ग्राइंड करून घ्यायची मेथी. त्यामध्ये आपण आता दूध टाकायचं आहे. आपल्याला 2 वाटी दूध टाकू शकतो. म्हणजे मेथी पूर्णपणे व्यवस्थित भिजली गेली पाहिजे, याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात. आणि व्यवस्थित तिला हलवून घ्यायचं आपण आणि व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे दूध आणि मेथी. आणि तिला रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि मस्त सकाळी ती अशी थोडंसं फुगून पण येते, असे फुलून येते. आणि मग ज्या दिवशी तुम्हाला लाडू बनवायचे असेल त्या दिवशी तुम्ही तिला यूज करू शकता. म्हणजे 1 दिवस रात्र तुम्ही ही प्रोसेस करून ठेवायची. त्यानंतर आपल्याला मेथीचे लाडू बनवण्यासाठी 1 किलोच्या हिशोबाच्या प्रमाणे आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर आपण ते बघणार आहोत आपण. आता बघा मी गूळ घेतलेला आहे, आपण खोबरं घेतलेलं आहे 1 किलो, 1 किलो खारीक घेतलेली आहे, 1 किलो गूळ घेतलेला आहे. ती मेथी ना ती पण ठेवली आहे, ती फुगून व्यवस्थित अशी होऊन जाते. डिंक घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 किलो. आणि 200-200 ग्रॅम तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे आहे ते काजू, बदाम, पिस्ता आणि डिंक पण घेत. मेथीचे लाडू म्हटलं तर डिंक आलं. मस्त मेथी डिंक आपल्या हेल्थसाठी पण खूप छान असतं. बॉडीसाठी आपलं जे गुडघे दुखतात काही काहींचे, त्याच्यासाठी पण डिंक पण छान असतं. आणि डिंक पण घेतलेलं आहे, 100 ग्रॅम डिंक घेतलेलं आहे. आणि ड्रायफ्रूट तुमच्या हिशोबाने तुम्ही जे टाकायचे ते टाकू शकता. आणि याच्यामध्ये आपण बिया पण टाकलेल्या, आपल्या खरबूजच्या बिया असतात ना, त्या पण हेल्थसाठी चांगल्या असतात आणि त्या पण घेतलेल्या आहे. आणि मस्त जे आपले खारीक असतं ना, खारीकच्या बिया काढून घ्यायच्या. खोबरं पण मस्तपैकी किसून घ्यायचं. त्याच्यासाठी मी 1 किलो खारीक घेतलेली, 1 किलो खोबरं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आपण 1 किलो आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे. आणि शेंगदाण्याचं तेल वापरायचं आपल्याला, आपण तुपाचा वापर नाही करणार आहे. शेंगदाण्याच्या तेलाने छान लाडू तयार होतात. आणि ड्रायफ्रुट्स आपल्या मनानुसार घ्यायचे, तरी पण मी घेतलेले हे 200 ग्रॅम आपण बदाम घेतलेले, 200 ग्रॅम अक्रोड घेतलेले, 150 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे, 100 ग्रॅम हे 100 ग्रॅम आपण लाल भोपळा आहे त्याचे बिया आहे. आणि किसलेलं खोबरं आपलं मस्त, ते पण किसून घ्यायचं आहे. आणि आता सुरुवातीला आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे खाली. ड्रायफ्रूट्स पण आपल्याला मिक्सरमधून चालू बंद थोडेसे जाडसर ठेवायचे. ती 250 ग्रॅम हे आपण रात्री भिजत टाकलेली होती आणि दुधामध्ये ती भिजत ठेवायची, म्हणजे त्याचा कडवटपणा दूर होतो आणि लाडू आपल्याला कडू अजिबात लागत नाही. सगळे आवडीने खातील असे आपले मेथीचे लाडू आहे, मस्त हेल्दी. त्यानंतर आपण मिक्सर ग्राइंडर सगळ्यांकडे तर असतंच. त्यामध्ये आपण आता जी आपली खारीक घेतलेली आहे ना, ती थोडं त्याला दळून घेऊया. मस्त मग ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा ह्या प्रकारे आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. जास्त असं बघा असं व्यवस्थित असं ग्राइंड झालं पाहिजे. एकदम पण नाही असं तुम्ही ओबडधोबड ठेवू शकता. व्यवस्थित त्याला स्मूथ असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. सर्व खारीक पहिले करायच्या आणि नंतर मग पुढचे आपले जे पदार्थ आहे ना, ते पण आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं पण टाकलेलं आहे. खोबरं पण आपल्याला तसंच ग्राइंड करून घ्यायचं आहे. खोबरं आणि आपण जी खारीक असते ना, ती मस्त ग्राइंड करून घेतली आणि मस्त थोडंसं खोबरं आपण तसं ठेवायचं आणि थोडंसं ग्राइंड करून घ्यायचं. म्हणजे दोन्ही पण छान लागतात असं. आणि त्यानंतर आपल्याला आता मस्त आपल्याला कढई ठेवायची आहे. आणि हे जे लाडू बनवताना आपण शेंगदाण्याच्याच तेलामध्येच बनवायचं. प्युअर मस्त शेंगदाण्याचं घाण्याचं तेल वापरलेलं आहे आम्ही. तुम्ही नॉर्मल पण वापरू शकता, पण शेंगदाण्याचं वापरायचं. शेंगदाण्याच्या तेलामध्ये हे लाडू छान बनतात आणि हेल्दी पण राहतात.
आता आपण तेल मस्त घेतलेलं आहे, 2 पळी टाकून घ्यायचं आणि आपल्याला मस्त आपले ड्रायफ्रूट्स असताना ते मस्त आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे, मस्त गोल्डन फ्राय असे लालसर झाले पाहिजे. मस्त जास्त पण नाही जाळू द्यायचे, थोडेसे लालसर झाले पाहिजे असे थोडेसे कडकसर. आणि मस्त थोडेसे 5 मिनिट आपल्याला सर्व बघा बदाम टाकले, मग आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकले, पिस्ता टाकला, ह्या बिया असतात त्या टाकल्या, अक्रोड पण घेतले, अक्रोड पण हेल्थसाठी मस्त चांगले असतात. हे सगळे ड्रायफ्रूट्स असे आपण खायला आपल्याला कंटाळा येतात, तर लाडूच्या याच्याने आपण खाऊ पण जातं आणि आपल्या पोटात पण चालले जातात. तर हेल्थसाठी पण आपल्यासाठी बेनिफिट आहे. असे ड्रायफ्रूट्स थंडीसाठी तर बेस्ट असतात, थंडीमध्ये तर ड्रायफ्रूट्स खाल्लेच पाहिजे. आणि लहान मुलांना पण तुम्ही हे लाडू देऊ शकता. असे मोठ्यांना, वयस्कर जे माणसं असतात त्यांनी पण सकाळी एक लाडू मेथीचा खाल्ला तर खूप हेल्थसाठी खूप चांगलं असतं. आणि त्याला आपण थोडंसं असं शॅलो फ्राय करून घेऊया, गोल्डन फ्राय. त्यानंतर आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया सगळे ड्रायफ्रूट्स आणि त्याला बाजूला ठेवून देऊया थोडंसं थंड होण्यासाठी. त्यानंतर आपण जो डिंक घेतलेला आहे ना त्याला पण थोडंसं तळून घ्यायचं आहे. बघा आता व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे डिंकाला पण. आणि व्यवस्थित हळूहळू तळायचं असतं, कारण की तो असं चिकट पण राहतो ना, तर व्यवस्थित थोडा थोडा टाकायचा, एकसाथ नाही टाकायचा. थोडा थोडा टाकला तो फुलल्या पण जातो. एकसाथ जर टाकला तर तुम्हाला हलवता पण नाही येणार. आणि तो पण मस्त व्यवस्थित प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे डिंक पण. पहिले टाकला त्याच्यानंतर बघा दुसऱ्यांदा पण आपण थोडा थोडा टाकून असं त्याला मस्त तळून घ्यायचं आहे डिंकाला पण. त्याला पण तुम्ही प्लेटमध्ये मस्त काढून घ्यायचं, बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे हा पण थोडासा थंड झाला पाहिजे, असं आपण गरम गरम तर नाही करू शकत. थोडासा 5 मिनिट तेपर्यंत दुसऱ्या याची आपण तयारी करून घेऊया. मिक्सरमध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स मस्त गोल्डन फ्राय केलेले होते ना थोडेसे, त्याला आपण मिक्सर ग्राइंडरमधून मस्त थोडेसे ओबडधोबड दळून घेऊया. जास्त पण बारीक नाही करायचे, थोडेसे ओबडधोबड असे राहिले पाहिजे. आणि बघा ही अशी ही बाजूला बनवून ठेवून द्यायची. आणि आता आपण परत तेल टाकून घ्यायचं, 2 पळी तेल टाकलेलं आहे. आणि गव्हाचं पीठ 1 किलो आपल्याला असं मस्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे गव्हाचा जो पिठाचा कच्चापणा आहे ना तो निघून गेला पाहिजे, असं कच्चं कच्चं नाही लागलं पाहिजे. मस्त त्याला गोल्डन फ्राय होऊस्तोवर आणि कमी गॅसवर करायचं आहे. तुम्ही मोठा गॅस केला तर ते जळण्याची शक्यता असते, मग ते लाडू पण कडू कडू लागतील. आपण कसा रवा भाजतो असा लालसर भाजला गेला पाहिजे, त्याचा व्यवस्थित लालसर आणि कच्चापणा गव्हाचा निघून गेला पाहिजे. म्हणजे कच्चा कच्चा नाही लागला पाहिजे व्यवस्थित. याला तुम्हाला टाईम जास्त लागेल, 10 मिनिट 15 मिनिट पण लागू शकता, पण व्यवस्थित भाजायचं ही मेन प्रोसेस असते. याला तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे लाडू पण छान लागतील आणि टेस्टी लागतील. मस्त हे गव्हाचं पीठ 1 किलो गव्हाचं पीठ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित मस्त असा वास सुटतो बघा, मस्त खमंग वास सुटला पाहिजे, असं झालं पाहिजे गोल्डन. झाल्यानंतर आपण त्याला पण प्लेटमध्ये व्यवस्थित मस्त काढून घ्यायचं. त्यानंतर आपण दुसऱ्यांदा परत ते जे गव्हाचं पीठ आहे ना ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. म्हणजे एकसाथ नाही, तुमचं 1 किलोच्या हिशोबाने एकसाथ तुम्ही नका टाकू, मग ते भाजायला पण त्रास होतो आणि व्यवस्थित हलवता पण नाही येत. नाही थोडं थोडं करून केलं ना तर व्यवस्थित पण आपलं जे पीठ आहे ना आपल्याला मस्त व्यवस्थित भाजायचं आहे ना ते व्यवस्थित पण भाजलं जातं. आणि आता त्यानंतर आपल्याला जी मेथी आपण भिजून ठेवलेली होती ना तिला पण मस्त तेलामध्ये मस्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे, व्यवस्थित तळून घ्यायचं मस्त तेलामध्ये थोडंसं 5 मिनिट व्यवस्थित. मस्त फ्राय झालं का तिला पण व्यवस्थित आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि तिला पण मस्त व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. बघा ही अशी दुधामध्ये भिजून अशी होऊन जाते. आणि मस्त तिला पण तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडंसं तेल टाकायचं मस्त आपल्याला, तिचा पण थोडासा असं व्यवस्थित 5 मिनिट तुम्ही कमी गॅसवर तिला करू शकता. मेथी व्यवस्थित 5 मिनिट थोडंसं फ्राय करायची. गूळ घेतलेला होता ना आपण, तर गुळाला पण मेल्ट करायचं आहे आपल्याला. आता मस्त गूळ पण मेल्ट झाला पाहिजे, तर कमी गॅसवर करायचं, जास्त मोठा गॅस करायचा नाही, किंवा जळतं पण, गूळ पण जळू शकतो तो आणि खाली पण लागू शकतो. तर कमी गॅसवर गूळ मस्त आपला मेल्ट झाला पाहिजे. तुम्हाला ते गूळ आहे ना सारखा हलवत राहावं लागेल, असंच ठेवून नाही देता येणार. त्याला हलवत राहायचं असं 5 या 10 मिनिटापर्यंत. आणि त्यानंतर बघा असा मेल्ट होतो आणि मग त्याला असं हलवल्यावर मेल्ट होतो तो. आणि असं जास्त पण असं ठेवायचं नाही, नाही तर मग ते कडक होण्याची शक्यता असते. बघा असा मेल्ट झाल्यानंतर म्हणजे आपलं जे गुळाचा मेल्ट झालेला आहे, मग हे गॅस बंद करून द्यायचा आणि कमी गॅसवरच करायचा. मोठा गॅस केला तर जो गूळ असतो ना तो जळू पण शकतो आणि मग जळकट असा लाडूमध्ये पण आपला जळकट वास येईल आणि मग ते चांगले नाही लागणार. हे सगळं आपण जे तळून घेतलेलं आहे, जे फ्राय करून घेतलं आहे, मग व्यवस्थित असं मोठं आपलं तुमच्याकडे पातेलं असेल किंवा प्लेट असेल ते घ्यायचं. मग पहिले आम्ही टाकलं त्याच्यामध्ये जे आपले खारीक खोबरं असतं ते टाकलं आणि त्यानंतर मेथी टाकली आणि आपलं जे गव्हाचं पीठ असतं ना ते पण टाकलं. मस्त मोठ्या पातेल्यामध्ये किंवा प्लेटमध्ये घेऊन सर्व मिक्स करायचं. म्हणजे व्यवस्थित मिक्स झाले तर लाडू पण व्यवस्थित आपले बांधता येतात आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकमेकांना लागलं जातं. आता हे डिंक पण घेतलं बघा, डिंक पण टाकलं आपण. आणि थोडंसं म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला हे करायचं, डायरेक्ट गरम गरम जर केलं तर म्हणजे जे पहिले जे प्रोसेस आहे, पण गूळ थंड नाही झाला पाहिजे, गूळ लगेच टाकावा लागेल आपल्याला.
जे पहिले म्हणून पहिले जे जे काजू बदाम जे मेथी ते पहिलेच हे करून ठेवायचे ते थंड होतात. आणि गूळ लास्टमध्ये करायचा, म्हणजे लास्टमध्ये केलं तर आपल्याला लगेच लाडू पण बांधता येतात. आणि मग नंतर बघा हे टाकल्यानंतर पहिले तुम्ही जी पळी असेल पळीने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं खालून वरून. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग तुम्हाला हाताने लाडू बांधायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर गूळ टाकायचं आहे, जे मेल्ट केलेला गूळ असतो ना तो टाकायचा आहे. मध्ये ते मेथीचे लाडू खाल्लेच पाहिजे. बॉडीसाठी, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सर्वांसाठी चांगले असतात. आणि त्याच्यामध्ये सर्व जे घरचे आपण पदार्थ सगळे ड्रायफ्रुट्स असतात, मेथी, डिंक, हे बॉडीसाठी सर्वांसाठी, हे शरीरासाठी खूप पोषक असतं. गूळ झाला, आता आपण जो मेल्ट केलेला गूळ होता ना तो टाकून घेतला आणि त्याला पण व्यवस्थित हलवून घ्यायचं. पहिले पळीने हलवायचं कारण की ते गरम असतं. आणि नंतर मग आपण थोड्या वेळाने झालं का थंड होतं तर मग आपण मस्त लाडू बांधून घ्यायचे व्यवस्थित, छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे मस्त लाडू बांधून घ्यायचे. हे थंडीमध्ये एक पण तुम्ही सकाळी सकाळी पण लाडू खाल्ला ना खूप पौष्टिक असतं. तुम्हाला दुसरं काही खाण्याची पण गरज नाही आणि पोट पण भरल्या जातं. आणि सर्व पदार्थ पौष्टिक पदार्थ ह्या लाडूमध्ये असतात. गव्हाचं पीठ झालं, ड्रायफ्रूट झाले, सगळ्या बिया पण आपण त्या खरबुजाच्या बिया पण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. आणि मस्त मेथी, डिंक. आणि आता गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गूळ पण व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे सर्व ठिकाणी. असा काही ठिकाणी लागतो, काही ठिकाणी नाही. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही हाताने तुम्हाला जसे पाहिजे तसे लाडू बांधू शकतात. आता मस्त आपले लाडू बांधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मस्त लाडू बांधूया आपण. आणि मस्त हे असे मस्त हातात लगेच बांधल्या जातात, कारण की त्याच्यामध्ये गूळ असतं, तेलाचं प्रमाण असतं. तर ते असं लाडू बांधायला काही असं डिफिकल्ट नाही होत. मस्त आसान आपल्याला एकदम इझिली लाडू बांधल्या जातात आणि मस्त बांधतात. कोणी पण हे लाडू बांधू शकतं, छोटे मोठे कशा पण तुम्हाला जसे पाहिजे तसे पण. मस्त आपले मेथीचे लाडू बांधून तयार झालेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आपण भेटूया एक नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.